आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यभरात नवं संकट उभं राहिलं। एकीकडे पेरणीचा कालावधी संपल्याचा दावा अभ्यासक करत असले तरी अजूनही राज्यातल्या जवळपास 31% क्षेत्रावरच्या पेरण्या रखडलेल्या आहेत, तर दुसरीकडे पेरण्या होऊनही पाऊस न आल्यानं अनेक भागात दुबार पेरणीचं संकट आहे। मराठवाडा आणि विदर्भात नेमकी काय स्थिती आहे आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। आज तुम्ही सांगा ना, बीड जिल्ह्यामध्ये आज सध्याला ना आता मी आमच्या शेतामध्ये पाणी नाही मामा, पाऊस सुद्धा नाही, कसलाच पाऊस नाही, कमीत कमी पाऊस आहे का? पाऊस नाही हे काही कोणाच्या मानवनिर्मित नाही, हे निसर्गाचं संकट। आता संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल, त्याचा सामनाच करावा लागेल। ही घालमेल आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची। पावसानं दडी मारल्यानं अगतिक झालेल्या या बीडमधल्या शेतकऱ्यानं थेट राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणेंना फोन केलाय। कृषी मंत्र्यांनीही आस्थेनं या तरुण शेतकऱ्याशी संवाद साधला खरा, पण वस्तुस्थिती भीषण असल्याची कल्पना सरकारलाही आहे। जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानं जुलैच्या सुरुवातीपर्यंत राज्यभरात जेमतेम 28% क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या, पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस पडला, त्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढला। राज्यात 12 जुलैपर्यंत एकूण 85,61,069 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्यात। एकूण शेतीयोग्य जमिनीच्या तुलनेत हे प्रमाण 59% इतकं आहे। विभागनिहाय विचार करायचा झाल्यास सर्वाधिक 81% पेरणी अमरावती विभागात झाली आहे। त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 65%, लातूर विभागात 63%, नाशिक विभागात 56%, तर नागपूर विभागात 53% पेरणी पूर्ण झाली आहे। एकीकडे दमदार पावसाअभावी शेतकरी धास्तावले आहेत, तर खरीपाच्या मुख्य पिकांच्या पेरण्यांची वेळ जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संपत आल्यानं खरीपाच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी तज्ज्ञ व्यक्त करतायत। काय झालं तर यावर्षी बियाणं उगवलं नाही मुळे त्याच्यामुळे सारं वावरात पडीत पडलो। आता डबल पेरा लागलो, ते पाणी नाही येऊन राहिलं वरून, अधिक पेरावतं निघते का नाही निघत डबलही। यावर्षी एल निनोचा प्रकोप जास्त होता, त्यावेळेस निश्चितपणे काही भागामध्ये आपण जे आपत्कालीन पिकाची आपण शिफारस केलेली आहे। हे आपत्कालीन पीक याच्यासाठी आहे की याच्या पुढे बी एल निनोचा प्रभाव राहणारच आहे, त्यामुळे आपल्या मुख्य पिकाला जे मिळणारे पूर्ण ड्युरेशन आहे ते मिळणार नाही। त्यामुळे शॉर्ट ड्युरेशनचे जे आपत्कालीन पीक आहेत ते आपण निश्चितपणे 15 जुलैनंतर हे सजेस्ट करणार आहोत, आणि त्याच्यासाठी सुद्धा देखील आपल्याला एक समाधानकारक पाऊस हवाच आहे पुढच्या कालावधीमध्ये। आधीच पावसानं दडी मारल्यानं पेरण्या रखडल्यात, पण जिथं पेरण्या झाल्यात तिथे अनेक ठिकाणी बियाणंच उगवलं नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। गेल्या वर्षी मागील जुलै महिन्यामध्ये माझ्या धानाची रोवणी झालेली होती, परंतु यावर्षी पावसाचा थांगपत्ता नसल्यामुळे आम्ही रोवणी सुद्धा केलेली नाही, आणि जो विद्युत पुरवठा आहे हा सुद्धा बरोबर मिळत नाही आहे। तरी आम्ही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, पोट कसा भरावा, त्यांच्या मुलांचा शिक्षण कसा करावा, हा यज्ञ प्रश्न आमच्या समोर उभा ठाकलेला आहे। शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे, पण पेरणी झाली असून सुद्धा पाणी नाही आहे, बांध्या कोरड्या झाल्या आहेत, शेतकरी गहन परिस्थितीत आलेले आहेत। काय करावं शेतकऱ्यांनी? आता शेतीमध्ये एवढा खर्च केला आहे, तर त्या खर्च कसा काढावा हा त्यांना विचार आला आहे। बोगस बियाण्यांच्या तक्रारींची दखल घेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली। त्यावेळी बियाण्यांची उगवण क्षमता कमकुवत असल्याची बाब समोर आली आहे। त्याबाबतचे अहवाल राज्याच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत। मग आपण ठरवतो की ते बियाणं खरोखर आपल्या उगवण क्षमतेचं जे आहे, म्हणजे जे प्रमाण असतं ते उगवण क्षमतेचं प्रमाण जसं आहे तेवढं आहे की नाही, याच्यावरनं आपण ठरवतो की ते बियाणं बोगस आहे की नाही। आणि त्यात महत्त्वाचा पार्ट असाही असतो कधी कधी की पावसाचं प्रमाण जे आहे पेरणीच्या आधीचं आणि पेरणी झाल्यानंतर लगेच जर का खूप जास्त पाऊस झाला असेल तर त्याचा एखादा परिणाम होऊ शकतो। आज फील्डवर येऊन मूर्तिजापूर तालुक्याचे विविध आता 4-5 आमचं गाव आम्ही पाहतोय। बऱ्यापैकी आम्हाला ऑब्झर्वेशन असं आढळते की आपली बियाण्याची जी काही उगवण क्षमता आहे ती मूळतः कमजोर आपल्याला त्या ठिकाणी आढळते। आता त्यावर शास्त्रज्ञांनी पहिले रेनफॉल डाटा आम्ही साइड बाय साइड चेक केला, त्यावर वातावरणाचा कुठला काही इफेक्ट दिसत नाही। काही स्पेसिफिक कंपन्यांचं जे काही बियाणं आहे ते कमजोर असल्याचे प्रथमदर्शी आम्हाला आढळते। तिकडे पूर्व विदर्भात तर आतापासूनच दुष्काळ सदृश परिस्थिती दिसू लागली आहे। जुलै महिना लागूनही शेतात पावसाचा थेंब नाही आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात
दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्व विदर्भात 60% क्षेत्रावर धानाची रोवणी आटपली होती. मात्र पावसाअभावी यावर्षी आतापर्यंत फक्त 5 ते 8% पेरण्याच पार पडल्या. त्यामुळे यंदा धान उत्पादक शेतकऱ्यांवर सुद्धा उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. पूर्व विदर्भामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत हे मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. जुलै महिनाही सध्या सुरू असला तरी पण शेतात पाऊस नाही आहे. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील शेत शिवारामध्ये आहोत. आपण या ठिकाणी बघू शकतो आहोत की शेत पूर्णतः कोरडे आहेत, त्याचा एक थेंबही नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जे धानाची पेरवणी असेल कशी करावी असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे. त्याच्यामुळे जे आहे धान उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत. राज्याच्या अनेक भागात पेरण्यांचं घटलेलं प्रमाण, जुलै महिना मध्यावर आला तरी पाऊस न पडल्यानं निघून गेलेली पेरणीची वेळ आणि जिथं पाऊस पडला तिथं बोगस बियाण्यांमुळे असलेलं दुबार पेरणीचं संकट, या सगळ्या बाबी पाहता यंदाच्या खरीप हंगामात धान्य उत्पादन घटणार हे सांगण्यासाठी कुणा कृषी तज्ज्ञाची गरज नाही आहे. त्यामुळे आता पावसाऐवजी शेतकऱ्यांची सगळी भिस्त सरकारवर आहे. म्हणूनच शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारला आतापासूनच नियोजन करावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.